10 नंबर प्रभागातील प्रचाराचं नारळ फोडण्याचं शुभारंभ आज मंदिरात झालेला आहे। निश्चितच या प्रभागाचा संपूर्ण विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेला आहे। सगळ्यांना हा जो मुख्य रस्ता आहे हे सुद्धा माझ्या प्रयत्नातून इथं झालेला आहे। आणि तुम्ही जर परभणी महानगरपालिकेची एकंदरीत परिस्थिती पाहिली किंवा अभ्यास केला तर 65 ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभा केलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये फक्त शिवसेना आणि आपल्या मशाल या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चर्चा आज सर्वसामान्यांमध्ये नाही। आता भाजपचे लोक म्हणतात की आमची सत्ता येणार, आम्ही आमचा महापौर बसवणार आणि उमेदवार उभा केले 35। शिंदे गटाचं तर काही इथं नगण्य उपस्थिती आहे। राष्ट्रवादीची तशीच परिस्थिती आहे। फक्त एकच असा पक्ष आहे की शिवसेना आणि आमची महाविकास आघाडी आम्ही 65च्या 65 जागा लढवलेल्या आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची परिस्थिती आज आमची संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये दिसते आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाची लाट परभणी शहरामध्ये आलेली आहे आणि परभणी शहरामध्ये भगवा आणि महाविकास आघाडीची सत्ता बसणार हे आता निकालवादी सत्य झाले आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे, तर आपले गटाच्या वतीने सभेचं काही आयोजन वगैरे आहे का? निश्चितच आम्ही सुद्धा एखादी मोठी सभा घेण्याच्या प्रयत्नात आहोत, पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आले म्हणजे तिथं सरकार येईल किंवा सत्ता येईल असं काही नाही आहे। मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते फिरत राहतात, पण त्यांचा काही मला वाटतं की परभणी शहरामध्ये फरक पडणार नाही, कारण भाजपच्या या 6 किंवा 7 सीटच्या वर येणार नाहीत। हे निकाल लागल्यानंतर तुम्ही मला ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस तुमच्या सुद्धा लक्षात येईल। आपल्या काही उमेदवार जे होते जे निष्ठावंत कार्यकर्ते ते असे काही नाराजीचा सुद्धा आहे परभणी शहरात की जे आमदार साहेबांचे निष्ठावंत जे कार्यकर्ते होते त्यांना कुठंतरी डावलण्यात आलेलं आहे। निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना बरोबर आहे, काही तिकीट मिळाले नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही, पण ज्यावेळेस एखादी आघाडी होती त्यावेळेस निश्चितच काही ठिकाणी आम्हाला माघारी घ्यावं लागते। म्हणून काही लोकांवर निश्चित अन्याय झालेला आहे, पण ते सगळे लोक कामाला लागलेले आहेत। त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही 100% यशस्वी झालेलो आहोत। म्हणून भविष्यामध्ये एक संघ शिवसेना आणि काँग्रेस पार्टी मिळून आम्ही सत्ता स्थापन करू आणि परिवर्तनाची लाट इथून सुरू झाल्यानंतर निश्चित ती विधानसभेपर्यंत अशीच राहील आणि विधानसभेमध्ये सुद्धा पुढच्या वेळेस तुम्हाला परिवर्तन दिसेल। मतदारांना काय आव्हान असणार? मतदारांना एवढंच आवाहन करेल की या परभणी शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय। बघा, भुयारी गटार योजना असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल, नाट्यगृहाचं काम का असेल, सायन्स पार्क असेल, हे सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या काळात आहेत। यांनी आता तुम्ही निविदा काढली, तुम्ही पाहिला असेल निविदा आत्ता काढली, चालू दरा निविदा काढायची 2022च्या दरा निविदा काढलेली आहे। आता 80 कोटी रुपयाचा त्यात फरक आलेला आहे, तरीसुद्धा फक्त शिवसेनेचे खासदार आमदार यांच्या पक्षात गेले नसल्यामुळं अशा प्रकारचा अन्याय करण्याची भावना सगळ्या लोकांमध्ये जागृत झालेली आहे। म्हणून ज्याला म्हणतात की एक निगेटिव्ह वोटिंग यावेळेस भाजपला इथं होईल आणि 100% आम्ही विजय झाल्याशिवाय राहणार।